मतदार जेव्हा एकाला निवडतात तेव्हा ते दुसऱ्याला नाकारत असतात. कारण काहीही असे ना, मतदारांनी आपल्याला नाकारलंय हे पराभूत झालेल्या पक्षानं मान्य करायला हवं. मात्र जेव्हा पराभूत पक्ष विजयी उमेदवारालाच आपल्या पक्षामध्ये सामील करून घेत असेल आणि तो उमेदवार देखील लगेच त्या पक्षाच्या मांडीवर जाऊन बसत असेल तर तो मतदारांचा विश्वासघात आणि लोकशाहीची थट्टा ठरत नाही का, हा प्रश्न उपस्थित होण्यामागचं कारण म्हणजे शिवसेनेला नाशिकमध्ये पराभूत करणाऱ्या गोकुळ गीतेंना एकनाथ शिंदेंनी सहयोगी आमदार म्हणून दत्तक घेतलंय. या संपूर्ण राजकीय घडामोडीची इनसाइड स्टोरी बघूया आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांच्या या स्पेशल रिपोर्टमधून. मी गोकुळ सुनीता बबन गीते विधान परिषदेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. गोकुळ गीते नव्हे, आमदार गोकुळ गीते. नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेची जागा जिंकण्यासाठी या गोकुळ गीतेंनी काय काय नाही केलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिलेला शब्द बासनात गुंडाळला. गिरीश महाजन आणि उदय सामंत यांना तोंडघशी पाडलं. शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडेंना पराभूत करण्यासाठी सगळी यंत्रणा कामाला लावली. आणि आता त्याच गोकुळ गीतेंना एकनाथ शिंदेंनी मांडीवर घेतलंय. होय, शिवसेना उमेदवाराला पराभूत करणारे गोकुळ गीते आता शिवसेनेचे सहयोगी आमदार म्हणून काम करणार आहेत. सोमवारी एकीकडे 6 खासदारांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम उरकला तर दुसरीकडे गोकुळ गीते भाजप नगरसेवक असलेल्या भावासह खासगी विमानानं नाशिकहून मुंबईला पोहोचले. मुंबईत गोकुळ गीतेंची खासदार श्रीकांत शिंदेंसह संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. नाशिक विधान परिषदेत शिवसेना उमेदवाराचा पराभव झाल्याचं समजल्यानंतर श्रीकांत शिंदेंनी कारवाईची भाषा सुरू केली होती. मात्र ज्या गोकुळ गीतेंनी पराभव केला त्यांची सहयोगी आमदार म्हणून घोषणा देखील श्रीकांत शिंदेंनीच केली. गोकुळ गीते देखील ज्यांचा विजय झाला नाशिकमध्ये ते देखील आपल्यासोबत जोडले जाणार आहेत. चौकशी केली जाईल आणि त्या चौकशी अंती कोण त्याच्यामध्ये काय काय केलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी तर कळणारच आहे. त्याच्यावरती ऍक्शन जी आहे ती घेतली जाईल. गोकुळ गीतेजी शिंदे साहेबांच्या नावावरती प्रभावित होऊन त्यांच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या काळामध्ये सहयोगी सदस्य, शिवसेनेचे सहयोगी सदस्य म्हणून त्या ठिकाणी काम करते आणि नक्कीच भविष्यामध्ये शिवसेना वाढीसाठी त्यांना शिंदेसाहेब जी काही जबाबदारी देतील ती पूर्णपणे ताकदीने पेलण्याची क्षमता जी आहे ही त्यांच्यामध्ये आहे. कायदा आडवा आला म्हणून, नाहीतर एकनाथ शिंदेंनी गोकुळ गीतेंचा अधिकृत पक्षप्रवेशच केला असता. गोकुळ गीते हे अपक्ष निवडून आले. ते शिवसेना पक्षात थेट प्रवेश करू शकत नाहीत कायद्याने आणि म्हणून त्यांनी शिवसेनेचं सहयोगी पक्ष म्हणून, सहयोगी सदस्य म्हणून त्यांनी काल शिवसेनेमध्ये आणि माझ्याकडे इच्छा व्यक्त केली. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या संपर्कात होते. ज्यांच्यावर शिवसेनेचा विश्वासघात केल्याचा आरोप होतोय त्याच गोकुळ गीतेंच्या डोक्यावर एकनाथ शिंदे हात ठेवणार असतील तर मग शिवसेनेचे अधिकृत आणि पराभूत झालेले उमेदवार नरेंद्र दराडेंचं काय, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर त्याचं उत्तर स्वतः एकनाथ शिंदे आणि नरेंद्र दराडेंकडूनच ऐकूया. दराडेंना देखील या गोष्टीची कल्पना दिलेली आहे आणि दराडे देखील म्हणाले की संघटना पक्ष या ठिकाणी त्याची ताकद वाढत असेल तर यामध्ये अशा प्रकारचे जे काही आपल्याला निर्णय घ्यावे लागतात. माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी फोन केला आणि त्यांनी सांगितलं, नाराज होऊ नकोस, आम्ही तुझ्या पाठीशी राहू. काही नाही, लढाई झाली, चांगली झाली, परंतु आपण त्याला सहयोग म्हणजे आपण घेतोय त्याला पक्षामध्ये, तर मग तुला सांगतो तू काळजी करू नको. मला विचारपूस केली साहेबांनी आणि त्यांना मान्यता दिली. गीते बंधू हे भाजपचे आणि विशेषतः गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय समजले जातात. मात्र गोकुळ गीते शिंदेच्या शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेतल्यानंतर महाजनांना त्याचं आश्चर्य का वाटत नसावं, याचंच आश्चर्य नाशिककरांना वाटतंय. गोकुळ गीते, गणेश गीते हे भाजपचे कट्टर कार्यकर्ते होते. आपल्याला कल्पना आहे माझेही स्नेही होते, परंतु त्यांनी खरं म्हणजे बंडखोरीच केली. अनेक वेळा सांगून स्वतः त्यांनी माघार घेऊन सुद्धा त्यांनी मतं घेतलेली आहेत. मोठ्या मताधिकारी ते निवडून आलेत, पण निवडून आल्यावर त्यांनी सांगितलं की मी महायुतीचाच आहे, मी भाजपचाच आहे. पण त्या ठिकाणी शिंदे साहेबांकडे त्यांच्या सेनेमध्ये ते सहयोगी सदस्य म्हणून आता राहणार आहेत.
खरं तर नाशिकमध्ये शिवसेनेच्या उमेदवारासोबत दगाफटका होऊ नये याची जबाबदारी उदय सामंत यांनी खांद्यावर घेतली होती. मात्र त्यात अपयशी ठरल्यानंतर गोकुळ गीतेंना खासगी विमानातून मुंबईला आणण्याची जबाबदारी मात्र सामंतांनी व्यवस्थित पार पाडली. आता गोकुळ गीतेंची उपयुक्तता सांगताना उदय सामंत यांना शब्द अपुरे पडतायत. पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलं की ते भारतीय जनता पार्टीचे सक्रिय सदस्य नाहीत आणि म्हणून साहेबांची चर्चा झाल्यानंतर त्यांनी शिवसेनेचे सहयोगी सदस्य म्हणून काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि ते अतिशय चांगल्या पद्धतीनं भविष्यामध्ये शिवसेनेचे सहयोगी सदस्य म्हणून शिवसेनेला सहकार्य करतील. महायुतीच्या विरोधात लढणाऱ्या गोकुळ गीतेंना महाविकास आघाडीनं देखील मदत केली. मात्र आता दगा झाल्याची भावना नाशिकच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे. ज्या अर्थी 5 कॅबिनेट मंत्री महाराष्ट्राचे या ठिकाणी आहे, उदय सामंत येऊन बसतायत, तरी बॅलेट पेपरवरचं नाव जात नाही, माघारी होत नाही आणि आम्ही पाठिंबा देऊ असं नाटक केलं जातं. त्याच दिवशी आम्ही ठरलं होतं की आमचा उमेदवार जो लढेल तो आमचा उमेदवार आणि गोकुळ गीते लढले आणि तो आमचा उमेदवार झाला. पुढल्या 2 तासात गोकुळ गीतेंना विकत घेऊन त्यांनी आपल्या पक्षामध्ये आणले. 2 तास, पुढल्या 2 तासामध्ये गोकुळ गीते मला वाटतं गेले ना त्यांच्या पक्षात 2 तासात. हे राजकारण सध्या महाराष्ट्रात चाललंय. पैसा फेको तमाशा देखो. नाशिक विधान परिषदेतला पराभव मान्य करण्याऐवजी पराभव करणाऱ्यालाच एकनाथ शिंदेंनी आपल्या गोटात सामील करून घेतलाय. आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचा तोही बाब्या, असंच काहीसं शिवसेनेचं धोरण दिसतंय. या राजकारणाला नेमकं काय म्हणावं असा प्रश्न महाराष्ट्राला नक्कीच पडला असेल. नाशिकहून मुकुल कुलकर्णीसह वेदांत ने, एबीपी माझा, मुंबई.